नमस्कार. आजपासून एक नवीन सदर सुरू करतोय आणि सदराचं नाव आहे दिल से दिल तक. या सदरात मी माझ्या आवडत्या अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्तींवरती बोलणार आहे आणि त्या व्यक्तीतली पहिल्या व्यक्तीची जी मी निवड केलेली आहे ते आहेत भारतीय चित्रपट सृष्टीचे सुरांचे शहंशाह म्हणून गौरवले गेलेले किंवा ग्रेटेस्ट व्हॉइस ऑफ द मिलेनियम असा अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे, ग्रेटेस्ट व्हॉइस ऑफ हिंदी सिनेमा आणि माझे सर्वात आवडते पार्श्वगायक जनाबे मोहम्मद रफी साहेब. सगळ्यांना लाली येते चेहऱ्यावरती रफी साहेबांचं जरी नाव घेतलं तरी, आणि मोस्ट ऑब्वियस आहे ते, कारण रफी साहेब आहेतच तसे. आणि रफी साहेबांची निवड मी पहिल्यांदा करण्याचं कारणच असं आहे की बऱ्याच वेळेला मी पुस्तकं वाचनाबरोबरच किंवा क्रिकेट पाहण्याबरोबरच, क्रिकेटचे स्टॅट्स काढण्याबरोबरच रफी साहेबांची गाणी ऐकत असतो. आणि जे माझे काही निवडक छंद आहेत किंवा ज्या गोष्टीत मी मनापासून रमतो त्यापैकी एक रफी साहेबांची गाणी आहेत. आणि मला असं वाटलं दिल से दिल तक या सदराची सुरुवात जसं मी लिखाणातून सुद्धा रफी साहेबांपासून केली होती, तसंच इथे सुद्धा ती रफी साहेबांसारखीच आणि रफी साहेबांबरोबरच करावी. 24 डिसेंबर 1924चा रफी साहेबांचा जन्म. कोटला सुलतान सिंग हे त्यांचं गाव. तेव्हाच्या ब्रिटिश इंडियातल्या अमृतसर जिल्ह्यातलं, पंजाब राज्यातलं हे एक छोटंसं गाव. आणि तिथे हाजी अली मोहम्मद यांच्या घरात रफी साहेबांचा जन्म झाला. रफी साहेबांना एकूण 5 भावंड, म्हणजे रफी साहेब मिळून एकूण 6 अपत्य हाजी अली मोहम्मद यांना होती. आणि ते कोटला सुलतान सिंगमध्ये हजामतीचा व्यवसाय करत. आता हजामतीचा व्यवसाय करत हे तसं फार विचित्र वाटतं. सलूनचा व्यवसाय करत, मला वाटतं हा जास्त ॲप्ट शब्द आहे. 1935ला हाजी अली मोहम्मद साहेब हे लाहोरला शिफ्ट झाले. सगळा परिवार तिथे शिफ्ट झाला आणि तिथे त्यांनी एक छोटं सलून सुरू केलं आणि तिथे ते आपलं केशकर्तनालय चालवत होते. रफी साहेबांना लहानपणापासूनच गाण्याची आवड लागली. ती त्यांच्या मोहल्ल्यात, म्हणजे कोटला सुलतान सिंगमध्ये राहत असताना, लाहोरला जाण्याआधी तिकडे एक सुफी फकीर भिक्षा मागत हिंडत असे आणि तो सुफी गाणी गात असे. आणि ती गाणी ऐकून 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 रफी साहेबांना गाण्याची आवड निर्माण झाली असं त्यांच्या घरातले सांगतात, किंवा अशी वदंत आहे एकंदरीत. गाण्याची सुरुवात झाली, त्यांना त्यांच्या आईने खूप सपोर्ट केला, त्यांच्या भावंडांचा सपोर्ट होता, पण प्रोफेशनल सिंगर होण्याकरता रफी साहेबांच्या वडिलांचा तितका सपोर्ट नव्हता. कारण गवैया वगैरे काय व्हायचं अशा पद्धतीची त्यांची एकंदर विचारसरणी असल्यामुळे, किंवा यात काही करिअर करता येणार नाही, म्हणजे गायक काय व्हायचंय असा प्रकार होता. त्यामुळे वडिलांना न सांगता रफी साहेबांचं गायकीचं शिक्षण सुरू झालं. रफी साहेब जीवनलाल मट्टू, त्याच्यानंतर उस्ताद वाहिद अब्दुल खान आणि निजामपुरी असं काहीतरी होतं. अशा तिघांकडे वेगवेगळ्या काळात हे क्लासिकल संगीत शिकले आणि शास्त्रीय संगीताचा बेस त्यांनी तयार केला. वयाच्या 13व्या वर्षी पहिल्यांदा रफी साहेबांनी पब्लिक अपीअरन्स केला आणि स्टेजवरून गाणं म्हटलं, ज्या गाण्याला त्यांचे आदर्श, ज्यांना रफी साहेब इनफॅक्ट पूर्ण भारतीय हिंदी चित्रपटसृष्टी, रादर हिंदी चित्रपटसृष्टी कशालाच, पूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीच, मग ती कुठलीही भाषा असू दे, प्रचंड मानत असत असे KL उर्फ कुंदनलाल सैगल हजर होते. आणि त्यांच्या हजेरीत आपण ज्याला आदर्श मानतो अशा व्यक्तीच्या हजेरीत वय वर्ष 13ला रफी साहेबांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. त्यापुढे त्यांचं शिक्षण सुरू झालं, तालीम सुरू होती, रियाज सुरू होता. आणि त्यांच्या गळ्याची रेंज, त्यांच्या आवाजातला गोडवा, तो निसर्गदत्त आवाज पाहून या तिघांनी त्यांना सांगितलं की तू चांगलं करिअर करू शकतोस गाण्यात. आणि म्हणून रफी साहेब मुंबईला आले. रफी साहेब मुंबईला आल्यानंतर त्यांना श्याम सुंदर या म्युझिक डिरेक्टरनी पहिला ब्रेक दिला. तो ब्रेक ॲक्च्युली मुंबईत यायच्या आधी सुद्धा मिळालेला होता. आणि त्यांचा जो पहिला पंजाबी सिनेमा रिलीज झाला गुलबलोच नावाचा, त्याच्यात रफी साहेबांनी पहिल्यांदा गाणं म्हटलं आणि प्लेबॅक सिंगिंग तिकडनं सुरू झालं. पण तो पंजाबी सिनेमा होता आणि मला वाटतं तो 1944 साली रिलीज झाला. त्याच्या आधी सुद्धा कार्यक्रमांमधून रफी साहेब गात होते. आणि मग मुंबईला आल्यानंतर श्यामसुंदर साहेबांनी त्यांच्याच दुसऱ्या सिनेमात ब्रेक दिला आणि मग मला वाटतं गाव की गोरी हा त्यांचा सिनेमा 1945ला रिलीज झाला. तिथेच
नौशाद साहेबांची भेट झाली आणि मग नौशाद साहेब आणि रफी साहेब यांचा लोकप्रिय कालावधी सुरू झाला. पहिल्यांदा कोरसमध्ये नौशाद साहेबांनी ब्रेक दिला आणि त्यानंतर रफी साहेबांची कारकीर्द खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू की उजळायला लागली. लोक त्यांना ओळखायला लागले. ज्या गाण्यात रफी साहेब पहिल्यांदा कोरसमध्ये गायले ते गाणं सुद्धा KL सहगल साहेबांनीच गायलेलं होतं. प्रमुख गायक सहगल साहेब होते आणि त्या गाण्यात थोडीशी झलक नौशाद साहेबांना दिसली की ये बच्चे में दम है, ये बंदा सीख के आया है. आणि त्यामुळे नौशाद साहेबांवर रफी साहेबांच्या गायकीचा प्रभाव झाला. हळूहळू काम मिळत गेलं. HMV स्टुडिओत त्यांना काम मिळालं. ते मुंबईत स्थायिक झाले आणि मग पार्टिशन नंतर सगळा परिवारच मुंबईत आला. तोपर्यंत रफी साहेबांचं लग्न झालेलं होतं. रफी साहेबांच्या ज्या पहिल्या धर्मपत्नी होत्या बिशरा बेबी त्यांचं असं नाव, आणि त्या बिशरा बीबी पार्टिशनमुळे खूप दुखावल्या गेलेल्या होत्या. जे रायट्स झाले त्याच्यात त्यांचे आई वडील आणि त्यांचे नातेवाईक या लोकांना प्रचंड धक्का बसला. मला वाटतं हत्याही झाली आणि या राईट्सला कंटाळून त्यांना भारत सोडायचा होता. पण रफी साहेब मुंबई आणि भारत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे रफी साहेबांचा घटस्फोट झाला आणि बिशरा बेबी या पाकिस्तानात निघून गेल्या. त्यामुळे मग रफी साहेबांनी बिल्किस बानो यांच्याशी लग्न केलं आणि त्यांच्यापासून रफी साहेबांना 7 मुलं झाली. 4 मुलं आणि 3 मुली. त्यापैकीच मोहम्मद रफी अकॅडमी आत्ता जे चालवतात त्यांचा मोठा मुलगा शाहिद रफी हे आहेत. आणि शाहिद रफी पब्लिक फेस असल्यामुळे शाहिद रफी साहेब सगळ्यांना माहिती आहेत की बाबा रफी साहेबांचा मुलगा म्हणजे शाहिद रफी साहेब. पण यास्मीन ही त्यांची जी मुलगी आहे ती सुद्धा रफी साहेबांबरोबर, शाहिद रफींबरोबर मोहम्मद रफी अकॅडमी चालवण्यात अतिशय मोलाचा वेळ देते. आणि या दोघांच्या डिरेक्टिव्हवरच गेली 11 वर्ष मोहम्मद रफी अकॅडमी बँड्रा चालू आहे, जिथे होतकरू मुलांना संगीताचं शिक्षण दिलं जातं किंवा वेगवेगळ्या ट्युटर्सकडनं किंवा त्यांना मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. आणि ज्यांना खरोखरच म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे अशा लोकांना हात दिला जातो. कारण रफी साहेब हे मदत करण्याकरता म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांच्या घरी आलेली कुठलीही व्यक्ती कधीही रित्या हाताने गेली नाही. मग ते प्रोफेशनल कारणाने आलेले असोत किंवा वैयक्तिक कारणाने आलेले असोत. इस्लामला आणि अल्लाहला प्रचंड मानत असल्यामुळे आणि रफी साहेब स्वभावाने प्रचंड धार्मिक असल्यामुळे ते दानधर्मही पुष्कळ करत असत. त्यांनी मक्केला जाऊन स्वतः अजानही दिलेली होती. ही गोष्ट सुद्धा खूप गाजली, खूप प्रसिद्ध झाली. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा एकदा पायाचा त्रास सुरू झाला होता, मला वाटतं त्यांच्या टाचेला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि थोडीशी सूज वगैरे आली होती, त्यावेळेला त्यांनी लता दीदींना हा अनुभव सांगितला होता की मैं मक्का गया था और वहां से मैं आबे जमजम लेके आया, तो जैसे आप में गंगा होती है वैसे हमारे में आबे जमजम होता है, और वो आबे जमजम जैसे मैंने पिया, देखिए मेरी पाँव की सूजन चली गई, मेरा पाँव ठीक हो गया, मेरी तबीयत अब बिल्कुल दुरुस्त है. सो त्यांचा या सगळ्या गोष्टींवरती प्रचंड विश्वास होता आणि त्यांचं असं स्वतःचं म्हणणं होतं की माणसाकडे जन्मजात कितीही पोटेन्शियल असू दे, कितीही टॅलेंट असू दे, त्याची मेहनत करण्याची किती तयारी असू दे, पण जोपर्यंत ज्यांनी जन्माला घातलंय तो वरचा आहे त्याचा हात तुमच्या डोक्यावर येत नाही, तुमची कर्म चांगली असत नाही, तुम्ही तुमचं काम इमानदारीने करत नाही आणि त्याची इच्छा असत नाही, तोपर्यंत तुमच्या मनाजोगतं फळ हे तुम्हाला मिळत नाही. मेहनतीवरती, कर्मावरती त्यांचा विश्वास होताच. ते अत्यंत धार्मिक असण्याबरोबरच अतिशय साधे होते, अतिशय परोपकारी स्वभाव होता त्यांचा. कोणाच्याही मदतीला धावून जायचं हे त्यांचं ब्रीद होतं आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. म्हणजे 1944 ते 1980 हा 36 वर्षांचा कालखंड, यात रफी साहेब गायक म्हणून जितके फेमस झाले तितकेच एक अतिशय लाजवाब इन्सान म्हणून त्यांना लोक ओळखायला लागले. आणि हे फिल्म इंडस्ट्रीत आणि त्याच्या बाहेर, म्हणजे माझ्यासारखे कोट्यावधी फॅन्स हे सुद्धा रफी साहेबांना एक बहुत उमदा इंसान, एक बहुत बढ़िया इंसान, खुदा का आदमी, खुदा का इंसान या नावाने किंवा अशी त्यांची प्रतिमा झाली आणि असेच त्यांना लोक ओळखायला लागले. म्हणजे फक्त प्रोफेशनल इमेज, ग्रेट सिंगर, ग्रेट व्हॉइस, अमेझिंग व्हॉइस, गॉड गिफ्ट हे फक्त रफी साहेबांच्या बाबतीत न राहता रफी साहेब एक अतिशय प्रेमळ, अतिशय काळजीवाहू आणि अतिशय मनमिळावू माणूस, ज्याला दुसऱ्याची प्रचंड काळजी आहे आणि इतकी काळजी आहे की स्वतःचं नुकसान करून सुद्धा दुसऱ्याचं भलं करतील, अशा पद्धतीचा माणूस म्हणून रफी साहेबांची ओळख झाली. आणि हे 36 वर्षात त्यांनी पाळली.
आणि असं मनुष्य असावं लागतं मुळात. ही जाणून बुजून ओळख निर्माण करता येत नाही किंवा केली तर ती फार काळ टिकत नाही. कधीतरी बिंग फुटतं, कधीतरी आपण खरे कसे आहोत हे लोकांना दुनियेला कळतं. पण रफी साहेब मुळातच ग्रेट माणूस होते, त्याच्यामुळे त्यांना काही ओढून ताणून करावंच लागलं नाही. प्रोफेशनल करिअरकडे येताना 1945ला जसं मी सांगितलं त्यांचा सिनेमा आला आणि मग त्यांना पुढे चान्सेस मिळत गेले. HMV स्टुडिओत त्यांची ललिताबाई देऊळकरांची म्हणजे मिसेस सुधीर फडके यांच्याशी ओळख झाली. ललिताताई आणि त्यांचे अत्यंत दृढ मैत्रीचे संबंध जुळले, इतके की ते ललिताताईंना धाकटी बहीण मानायला लागली. रक्षाबंधन भाऊबीज झालं आणि त्यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते, जे इतके जबरदस्त होते की ललिताताईंचं जेव्हा बाबूजींशी म्हणजे सुधीर फडकेंशी लग्न झालं तेव्हा त्यांच्या लग्नात रफी साहेबांनी मंगलाष्टकं म्हटलेली होती मराठीत. आता एका पार्श्वगायकाला सगळ्या भाषा येतात, आल्या पाहिजेत, कारण त्या भाषेत जर गाणं म्हणायचं असेल तर ती भाषा उच्चाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते. रफी साहेबांनी मराठीत सुद्धा कित्येक गाणी म्हटली. असं म्हणतात की रफी साहेबांनी 11पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटलेली आहेत आणि ऑन रेकॉर्ड त्यांची 7405 गाणी रेकॉर्ड झालेली आहेत. अल्बम्स, नॉन अल्बम्स, हिंदी, मराठी, बाकीच्या भाषा, भजनं, हे सगळं मिळून असं म्हटलं जातं की रफी साहेबांनी 28,000च्या वरती गाणी म्हटलेली आहेत, ज्यात बरेच वाद पण झाले. कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जेव्हा रफी साहेबांचं नाव गेलं तेव्हा चॅलेंज असं होतं की दीदींनी जास्त गाणी म्हटली आहेत का रफी साहेबांनी जास्त गाणी म्हटलेली आहेत. आणि BBC रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत आणि जे गिनीज बुकला त्यांनी पत्र लिहिलं होतं त्यात सुद्धा रफी साहेबांनी क्लेम केला होता की मी जेव्हा तुम्ही गिनीज बुकात नाव टाकताय तेव्हा मी भारतात कोणाहीपेक्षा जास्त गाणी माझ्या नावावरती रेकॉर्डेड आहेत. पण तो वाद पुढे चिघळला आणि मग रफी साहेबांची सुनावणी शक्य झाली नाही किंवा त्यांचं गिनीज बुकाने ऐकलं नाही. मग दिदींचं नाव आलं आणि कालपरत्वे दिदींचंही नाव त्यातनं काढून टाकण्यात आलं आणि मग 1991ला आणि त्याच्या पुढे आशाताईचं तिथे नाव आलं आणि आजच्या घडीला आशाताई या भारतातल्या सर्वात जास्त सगळ्या भाषांमधनं रेकॉर्ड केलेल्या सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड केल्याचा पुरावा आहे आणि त्या रेकॉर्ड होल्डर आहेत आणि त्यांचं गिनीज बुकात नाव आहे. पण सुरुवात ही रफी साहेबांपासून झालेली होती. सो सांगायचा मुद्दा असा की जेव्हा ललिताताईंना त्यांनी हे सांगितलं की मी तुझ्या लग्नात मराठीत मंगलाष्टकं म्हणणार आहे, तेव्हा त्यांनी काय तयारी केली असाला विचार करा. कारण मंगलाष्टक जसं म्हणतो ना आपण, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा, जर लग्नाला उभं राहून हे ऐकलं असेल कधी, निश्चित ऐकलं असेल आपण, पण आता जर लक्षात आलं असेल तर जो स्वर गुरुजी लावतात त्या स्वरात आणि तितकाच स्वर चढवत रफी साहेबांनी ती मंगलाष्टकं म्हटली असं पाहणारे सांगतात. आणि असं कोणालाही वाटलं नाही की एक मुसलमान माणूस मंगलाष्टकं म्हणतोय. म्हणजे रफी साहेबांच्या आवाजाची तयारी सोडा, उच्चाराची तयारी सुद्धा काय असेल. ह्याच्यातनं सुद्धा या बऱ्याच गोष्टी कळतात की कोणालाही असं वाटू नये नाव कळेस तोर केव्हा हे मोहम्मद रफी आहेत. आता अर्थात तोपर्यंत रफी साहेबांचं नाव झालेलं होतं, अगदी रफी साहेब नसले झाले तरी पण रफी साहेबांना लोक ओळखत होते. पण ओळखून हे माहिती आहे किंवा मुसलमान आहे, मंगलाष्टकं ऐकताना असं कधी वाटलं नाही. याच्यावरनं त्या माणसाचा ग्रेटनेस कळतो. आणि हे सगळे दिग्गज वेगवेगळ्या भाषांमधून गाऊ शकतात कारण त्या भाषेतल्या बारकाव्यांची, उच्चारांची त्यांची तयारीच जबरदस्त असते. आणि म्हणूनच कालपरत्वे ही माणसं ग्रेट होतात. पुढे बैजू बावरा आला. आता बैजू बावराचा सुद्धा एक किस्सा सांगितला जातो. बैजू बावरातली सगळी गाणी किंवा बरीचशी गाणी हे तलत मेहमूद साहेब गाणार होते. पण झालं असं की एका रेकॉर्डिंगच्या वेळेला तलत मेहमूद बाहेर सिगरेट पिताना नौशाद साहेबांना दिसले. नौशाद साहेबांना ते अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी तडक हा निर्णय घेतला की मी तलत मेहमूद बरोबर काम करणार नाही, बैजू बावरातली गाणी ते म्हणणार नाहीत. आणि ते काम सरळ रफी साहेबांकडे गेलं. तोपर्यंत रफी साहेबांच्या आवाजाची रेंज, त्यांच्या आवाजाची खोली, तार सप्तकात त्यांचा आवाज कुठेही फिरू शकतो. कारण खालचा सा आणि वरचा सा लावताना रफी साहेबांचा आवाज कधीही पडला नाही. त्या आवाजाची गोलाई तशीच राहिली, आवाज कापरा झाला नाही, फाटला नाही. हे सगळं नौशाद साहेबांना इतक्या वर्षात माहीत झालेलं होतं. आणि जी वरच्या सुरातली गाणी आहेत म्हणजे मन तडपत हरिदर्शन को किंवा दुसरं गाणं कुठलं बैजू बावरातलं,
मन तडपत शिवाय, अजून एक गाणं आता मला नेमकं आठवत नाही बघा, ही बैजू वावरातली सगळी गाणी, मधुबन राधिका नाचेरे, ही सगळी गाणी जी आहेत ज्याला शास्त्रीय बेस सुद्धा आहे, तो बाज आहे, आणि म्हणून नौशाद साहेबांनी ती गाणी सगळी गाणी रफी साहेबांकडून गाऊन घेतली. आणि नौशाद साहेबांनी एका इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे की जो सीख के आते हैं उसके गाने की उम्र लंबी होती है. रफी साहब बाकायदा उस्तादों से सीख के आए थे और क्लासिकल म्यूजिक के बहुत आला दर्जे के स्टूडेंट थे, बहुत आला दर्जे के खातून थे और आला दर्जे के शागिर्द थे, और इसीलिए उनके मौसीकी का राज उसमें छुपा हुआ था और इसीलिए वो हिंदुस्तान के सबसे बड़े सिंगर बने. हे नौशाद साहेबांनी सांगितलेलं मी सांगतोय. आणि नौशाद साहेबांसारखा कोणीतरी हे जेव्हा बोलतो तेव्हा त्या बोलण्याला प्रचंड वजन असतं. कारण नौशाद साहेब म्हणजे फार मोठी व्यक्ती, भारतीय चित्रपटसृष्टीतली प्रचंड मोठे संगीतकार, ज्यांनी एकाहून एक गाणी दिली. त्यामुळे तिथे खरी रफी साहेबांची नौशाद साहेबांबरोबर नाळ जुळली किंवा ती जोडी एकत्र आली. पुढे चिक्कार सुपरहिट गाणी आणि सिनेमा जायला. ओव्हरऑल 149 गाणी ही रफी साहेबांनी नौशाद साहेबांसाठी गायली, त्यातली 81 सोलो होती. त्यानंतर पुढे शंकर जयकिशन, ओपी नय्यर, खय्याम, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवी साहेब, मध्ये अजून मदन मोहन, या सगळ्यांबरोबर रफी साहेबांनी काम केलं आणि सगळ्यांबरोबर सुपरहिट गाणी दिली. त्यांनी सर्वात जास्त गाणी म्हटली लक्ष्मीकांत प्यारेलाल साहेबांसाठी, जी 388 आहेत. 341 गाणी त्यांनी म्हटली ही शंकर जयकिशन साहेबांसाठी. आणि तुम्ही जर बघितलं तर शंकर जयकिशन असू दे, लक्ष्मीकांत प्यारेलाल असू दे, 170 गाणी कल्याणजीबाई आनंदजीबाई त्यांची असू देत किंवा रवी साहेबांची गाणी असू देत, SD बर्मन बरोबर त्यांनी सदरीश सिनेमात काम केलं. त्याच्यानंतर मदन मोहन साहेबांबरोबर काम केलं आणि खय्याम बरोबर काम केलं, ओपी नय्यर साहेबांबरोबर काम केलं. ओपी नय्यर साहेबांबरोबर त्यांची 197 गाणी आहेत. आणि ओपी नय्यर साहेबांनी त्यांची आणि आशाताईंची सर्वात जास्त ड्युएट घडवून आणली. याचं कारणही होतं की जेव्हा रफी साहेब आणि आशाताई हे सर्वात जास्त ड्युएट्स गायले तेव्हा नेमके लता दिदी आणि रफी साहेब यांच्यात वाद झालेला होता, जो अतिशय गाजला. आता त्यात सुद्धा चिकार मतमतांतरं आहेत की तो वाद खरा कशावरनं सुरू झाला. असं म्हणतात की तो रॉयल्टीवरचा वाद होता. दिदींचं असं म्हणणं होतं की फिल्म प्रोड्युसर हा जो रॉयल्टी संगीतकाराला देतो त्याच्यातले 5% हे आपल्यालाही मिळाले पाहिजेत गायक गायिका म्हणून, कारण आपलं पण ते गाणं चालण्यात, गाजण्यात, सुपरहिट होण्यात आणि त्याच्यातून पैसे मिळण्यात हा सिंहाचा वाटा असतो. रादर सिंहाचा वाटा नसला तरी आपला वाटा असतो आणि आपण ते गायलंय. कारण गायकाकडे गायिकेकडे बघून सुद्धा माणसं कॅसेट्स घेतात किंवा ती गाणी वारंवार ऐकतात. पण रफी साहेबांचं म्हणणं असं होतं की नाही, मला प्रोड्युसरनी गाणं दिलं, संगीतकारांनी माझ्याकडनं ते गाऊन घेतलं, मी ती चाल गायलो, ते गाणं चाललं. ती सगळी मेहनत प्रोड्युसर आणि संगीतकाराची आहे, कारण त्यांनी वेळही दिलाय, मला माझी फी मिळाली आहे. त्यामुळे त्यानंतर हे लोक किती पैसा कमवतात किंवा रादर प्रोड्युसर किती पैसा कमवतो याच्यावर माझा काही हक्क नाही. आणि संगीतकार हा गायक गायिकेपेक्षा जास्त मोठा आणि वजनदार असतो. आता हे मला वाटतं दिदींना पटलं नाही आणि मग तिकडनं तो वाद वाढला आणि मग त्यांनी लगेचच सांगून टाकलं की रफी साहेबांबरोबर मी गाणार नाही. त्याच्यानंतर सुद्धा एक किस्सा झाला होता की एका गाण्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि दिदी आपल्या म्हणणं रडून बसल्या आणि रफी साहेब आपलं म्हणणं सांगायचा प्रयत्न करत होते आणि मग तो वाद चिघळला आणि मग शेवटी त्याचं पर्यावसान हे रफी साहेब आणि लता दिदी एकमेकांबरोबर 3 वर्ष, तब्बल 3 वर्ष न गाण्यात झालं. प्रॉब्लेम असा झाला की त्याच काळात ओपी नय्यर हे उदयाला येत होते आणि ओपी नय्यर साहेबांनी मग आशाताईंबरोबर रफी साहेबांची जोडी जुळवली. आणि त्या काळात मग जी सगळी उडती गाणी रफी साहेबांनी म्हटलेली आहेत आशाताईंबरोबर, त्यावेळेला शम्मी कपूरचा सुद्धा जमाना होता. कारण शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, विश्वजीत, देवानंद सुरुवातीला, दिलीप कुमार, राज कपूरची काही गाणी, त्यानंतर राजेंद्र कुमार, सुनील दत्त, काही काळाकरता राजेश खन्ना सुद्धा, या सगळ्या लोकांना रफी साहेबांचा आवाज होता. किंबहुना मेहमूद आणि जॉनी वॉकरसाठी सुद्धा रफी साहेब गाणी म्हणालेले आहेत. कारण रफी साहेबांनी साधारणपणे 50 ते 70 या 20 वर्षात सर्वात लोकप्रिय पार्श्वगायक म्हणून नाव कमावलेलं होतं. आणि 70 नंतर रफी साहेबांची गाणी त्या मनाने कमी झाली कारण किशोरदांचा उदय झाला होता एक पार्श्वगायक म्हणून. कारण शरारत नावाच्या सिनेमाबरोबरच अजून 2 सिनेमे आहेत ज्याच्यात रफी साहेबांनी
किशोरदानं आवाज दिला होता. म्हणजे गाणं पिक्चराईज किशोरदांवर होतंय पण आवाज रफी साहेबांचा आहे. आणि असं 3 सिनेमात झालेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला किशोरदा गात नव्हते अशातला भाग नाही. कारण चलती का नाम गाडीमध्ये पण किशोरदा गायलेले झाले. चलती का नाम गाडी हा 58 सालचा सिनेमा आहे. किंवा मिस्टर एक्स इन बॉम्बे हा सुद्धा काही 70 सालातला सिनेमा नव्हे. हा पण 61-62च्या आसपासचाच सिनेमा आहे. म्हणजे अर्ली 60s मधलाच सिनेमा आहे. आणि त्यातलं गाणं कोण विसरू शकतं, मेरे महबूब कयामत होगी. सो किशोरदा गात होते पण किशोरदांची त्याबरोबर ऍक्टिंगही सुरू होती. त्यामुळे फुलफ्लेज किशोरदा पार्श्वगायनाकडे वळलेले नव्हते. जे 70 नंतर जे वळले आणि मग एकाहून एक सुपरहिट गाणी दिली आणि मग 2 सुपरस्टार जे भारताचे झाले की बच्चन साहेबांचा आवाज आणि राजेश खन्नाचा आवाज म्हणजे किशोरदाच. त्याआधी किशोरदांनी देवानंद साहेबांना चिकार आवाज दिलेला होता. म्हणजे ख्वाब हो तुम या कोई हकीकत हे किशोरदांनीच म्हटलेलं गाणं. काय गाणं आहे 3 देवियामधलं. पण रफी साहेबांनी इतकी गाणी किशोरदांकडे येत नव्हती. त्यामुळेच किशोरदांसाठी पार्श्वगायन रफी साहेबांनी केलं होतं. आणि हे पहिल्यांदा घडवून आणलं शंकर जयकिशन साहेबांनी. सचिन देव बर्मनांनी पण त्यांची रेंज ओळखली आणि त्यांना सुद्धा कितीतरी सिनेमात गाऊन घेतलं. आणि मग तर त्या काळच्या सगळ्या हिरोजची म्हणजे अशी नुसती लाईनच लागली, रांगच लागली. ठीक आहे. याचं कारण पण काय तर रफी साहेबांच्या गायकीचा अंदाज. दुसरी गोष्ट त्यावेळच्या गाण्यात गोडवा जास्त होता. आपण ज्याला मेलेडी म्हणतो ते जास्त होतं. सगळ्या प्रकारची गाणी होती आणि रफी साहेबांनी सगळ्या प्रकारची गाणी म्हटली कारण त्यांचा तो पिंड होता. म्हणजे आता बघा रफी साहेबांनी डिबेट्स तर म्हटल्याच, सॅड सॉंग्स म्हटली, ठीक आहे, भजनं म्हटली, सुफी गाणी म्हटली, त्याच्यानंतर त्यांनी उडती गाणी म्हटली, पॉप म्हटली, कॅबरे म्हटली, डिस्को म्हटली, ठीक आहे, अत्यंत संथ आणि उदास गाणी म्हटली. काय नाही म्हटलं त्या माणसांनी. म्हणजे तुम्ही हे शोधूच नाही शकत. अनटच नावाचा काहीही प्रकार नाही रफी साहेबांच्या केसमध्ये. म्हणजे चाहूंगा मैं तुझे रफी साहेबांनीच म्हटलं, ठीक आहे, दोस्तीतलं. आणि तो सिनेमा पण सुपरहिट झाला. म्हणजे असं कोणालाही वाटलेलं नव्हतं की दोस्तीसारखा सिनेमा चालू शकतो. जे 2 नवखे कलाकार होते, सुधीर कुमार आणि अजून एक जो त्याचा पार्टनर दाखवलाय दोस्ती सिनेमात, चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे किंवा जाने वालो जरा. अरे काय गाणं म्हटलंय, काय म्हटलंय गाणं, ठीक आहे. किंवा ओ शाहे खुबा तुम्ही बघा, लिखे जो खत तुझे, ठीक आहे, मैं जॅकी अमला पगला दिवाना, परत एक उडतं गाणं. शम्मी कपूरसाठी म्हटलेली सगळी उडती गाणी. बदन पे सितारे, मला तर वाटतं बदन पे सितारेच्या आधी एवढं फास्ट गाणं रफी साहेबांनी सुद्धा म्हटलेलं नव्हतं. आणि इतकं फास्ट गाणं विथ मेलेडी पण फार कमी आली होती. हम काले है तो क्या दिलवाले गुमनाम मधलं, त्यात मेहमूद साहेबांचा सुद्धा आवाज आहे. ते या अंगा क्या बोलती तुम्ही असं वगैरे जे मेहमूद साहेबांनी केलंय. पण हमें काले है तो क्या हुआ दिलवाले हे जे काय आणलं रफी साहेबांनी ना, म्हणजे माझ्या आवाजावर जाऊ नका, मी सांगण्याचा फक्त प्रयत्न करतोय की रफी साहेब असं काहीतरी गाऊ शकतात हे लोकांना वाटतच नव्हतं. किंवा जंगली मधलं या हूं चाहे कोई मुझे जंगली कहे, अय्या करू मैं क्या सुकू सुकू, त्याच्यानंतर ब्लफ मास्टर मधलं गाणं गोविंदा आला रे. अरे म्हणजे काय, गोपी मधलं दिलीप कुमार साहेबांसाठी गायलेलं गाणं सुखे के सब साथी, जे माझं सर्वात आवडीचं भजन आहे. म्हणजे निसर्ग नियमाला धरून माणसाच्या आयुष्याची सत्यता सांगितलेली, जीवन आणि जानी छाया. आणि काय म्हटलंय, म्हणजे गाणारा ज्याच्यावरती पिक्चराईज झालाय तो मुसलमान, जो गातोय तो मुसलमान आणि आहे भजन. पण जराही असं वाटत नाही की ते भजन एका मुसलमानाने म्हटले. आणि काय आवाज आहे, काय आवाज आहे, म्हणजे काय जादू आहे त्या आवाजात. म्हणजे तुम्हाला ना अगदी ठरवून जरी काही चूक काढायची असेल, ठरवून जरी दोष काढायचा असेल ना, तरी तो काढता येत नाही. आणि त्याच्यानंतर आलेली सगळी पिढी म्हणूनच रफी साहेबांच्या गाण्यावर जगली. म्हणजे एस पी बालसुब्रमण्यम असू देत, शब्बीर कुमार असू देत, मोहम्मद अझीज असू देत, कुमार सानू, अभिजित, उदित नारायण, हे जे सगळे आहेत हे सगळे रफी साहेबांच्या आवाजाला कॉपी करत गेले. म्हणजे अनवर साहेब तर प्रति रफी साहेब म्हणून फेमस झाले होते. इतकं त्यांच्या जवळच गायचे. म्हणजे इनफॅक्ट असा किस्सा सांगतात की अनवर साहेबांनी एक गाणं गायलं, ते रेकॉर्ड झालं आणि मग त्यांनी रफी साहेबांना ऐकवलं. रफी साहेब म्हणाले वाह अरे क्या गाना गाय जबरदस्त, ये गाना मैंने कब गाया, मुझे मालूम ही नहीं है ये गाना कौन सी फिल्म का है. तेव्हा अनवर साहेबांनी सांगितलं की साहेब हे गाणं मी म्हटलंय, ओके, हे गाणं तुम्ही नाही म्हटलेलं, पण मी तुम्हाला ऐकवतोय का, तर मला 4 लोक म्हणाले की तुझा आवाज रफी साहेबांशी बराचसा जुळतो. मी म्हटलं तुम्हाला ऐकवावं. आणि रफी साहेब खरोखर बेहद्द खुश झाले आणि म्हणाले
अरे माझ्या जवळ जातो काय, माझ्यापेक्षाही उत्तम आहे तुझा आवाज, कारण मी स्वतः फसलो. एवढ्या उंचीचा सिंगर, जागतिक कीर्तीचा सिंगर, 25-30 वर्ष त्या माणसाला तेव्हा येऊन झालेली होती भारतीय चित्रपटसृष्टीत. ठीक आहे, इतक्या कलाकारांचं करिअर उजळणारा सिंगर. ठीक आहे, इतक्या फिल्म प्रोड्युसर्सना ज्यांनी मदत केली, ज्यांनी उचलून पैसे दिले, कितीतरी म्युझिक डिरेक्टरसाठी 1 रुपयात आणि 2 रुपयात रफी साहेब गायले, कितीतरी लोकांकरता पैसे नव्हते पण फुकट गायले, इनफॅक्ट खिशातनं पैसे टाकून गायले. असे रफी साहेब अनवर साहेबांना म्हणतात की अरे माझ्यापेक्षा तुझा आवाज उत्तम आहे. म्हणजे मीच फसलो पहिल्यांदा की अरे हा माझाच आवाज आहे की काय. हे सांगायला साहेब मनापासनं हिंमत लागते, तसं काळीज लागतं. आणि रफी साहेबांचं काळीज हे सोन्याचं काळीज होतं. कोणाबद्दलही त्यांनी कधीही वाईट चिंतलं नाही, कधी ते वाईट बोलले नाहीत. प्रचंड संतासारखा म्हणजे साधूंसारखा स्वभाव होता, परोपकारी स्वभाव होता आणि कायम प्रत्येकाच्या आनंदात ते सहभागी होत. लोकांचं चांगलं झालं तर रफी साहेबांना खूप आनंद होत असे. इनफॅक्ट लोकांच्या दुःखात सुद्धा रफी साहेब जितके धावून जात, मदत करत, त्याच्यात सहभागी होत, हे फार कमी लोकांना करता आलं. त्यामुळे जसं ग्रेटेस्ट व्हॉइस ऑफ द मिलेनियम त्यांना मिळालं स्टारडस्टच्या पोलमध्ये 2001 साली किंवा 2013 साली जो त्यांना CNN IBNच्या पोलमध्ये ग्रेटेस्ट व्हॉइस ऑफ हिंदी सिनेमा हा अवॉर्ड मिळाला, त्याला ते डिझर्व करत होतेच. पण हे फक्त आवाजामुळे नाही तर त्यांच्या अप्रतिम वागणुकीमुळे, त्यांच्या संतासारख्या स्वभावामुळे त्यांना मिळालेलं आहे. आणि हे दस्तूर खुद्द लता दिदी, मन्नादा, किशोरदा, मुकेश साहेब आणि सगळे म्युझिक डिरेक्टर्स, कितीतरी फिल्म डायरेक्टर्स, फिल्म प्रोड्युसर्स, त्या काळातलेही 80च्या 90च्या दशकातलेही आणि आजचेही म्हणतात की रफी साहेबांसारखा माणूसही पाहिला नाही, रफी साहेबांसारखा गायकही पाहिला नाही. म्हणजे धर्मेंद्रने तर क्लिअर कट सांगितलेलं होतं की अगर मेरा बस चलता तो मैं रफी साहब के अलावा मेरे लिए कोई आवाज चुनता ही नहीं, मेरे सारे गाने रफी साहब ही गाएंगे, ऐसा मैं पकड़ के चलता, मैं प्रोड्यूसर को, डायरेक्टर को बोल के देता, मैं बोल देता सीधा, ये मेरी शर्त होती. लेकिन सारी बातें हमारे हाथ में नहीं होती. मैं ऐसा नहीं कह रहा कि बाकी कोई सिंगर अच्छे नहीं है, या मैं कंपैरिजन नहीं कर रहा. हे धर्मेंद्रने एका इंटरव्यूत सांगितलं कि अपनी अपनी जगह पे किशोरदा हो, मुकेश साहब हो, तलत महमूद साहब हो, मन्नादा हो, हेमंत कुमार हो, सारे ग्रेट है, ग्रेट आणि आहेतच ते ग्रेट, म्हणजे त्यात काही वादच नाही. आणि मी स्वतः तुलना करण्याच्या भानगडीत पडणार नाही, कारण तुलना करूच नाही. तुलना केल्याने काही हाती लागतं असं माझं मत नाही अजिबात. प्रत्येक माणसातलं चांगलं घ्यावं, ते चांगलं मिळवायला त्याला काय कष्ट करावे लागले, काय चॅलेंजेसचा सामना करावा लागला, काय परिस्थितीतून जावं लागलं हे समजून घ्यावं, तो दृष्टिकोन डेव्हलप करावा. कारण वाईट कोणात नाही हो. माणूस आहे म्हटल्यानंतर चांगलं आणि वाईट असणारच, किंबहुना चांगल्यापेक्षा वाईटच जास्त असतं. आणि आपला दृष्टिकोन तसाच झालेला असतो, आपण चांगल्यापेक्षा वाईटच आधी बघतो आणि म्हणून प्रशंसेच्या आधी माणूस टीका करतो. पण हा माणूस टीका म्हणजे संबंधच नाही, टीका कशाला खातात, टीका नावाचा शब्द आहे का हेच या माणसाला माहिती नव्हतं. शम्मी कपूरने एका इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे, मोहम्मद रफी अकॅडमीच्या वेळेला ते जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी एका इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे की विदाऊट रफी साहब आय वॉज इनकम्प्लीट. आणि त्यानंतर त्यांनी एक किस्सा सांगितला आहे की जेव्हा आसमान से आया फरिश्ता शूट होत होतं त्याच्या आधी गाण्याची रेकॉर्डिंग झाली होती आणि मी जसं गाणं म्हणेन पिक्चराईज होताना, मी जसे हावभाव करीन आणि त्यासाठी रफी साहेबांनी कसा आवाज द्यावा हे मी व्हिज्युअलाइज करत होतो, तसंच्या तसं रफी साहेब म्हणाले. हा मला चमत्कार वाटला. म्हणजे मी रफी साहेबांना असे हात जोडले, म्हटलं मालक हे विषय कट आहे, म्हणजे मला काय बोलायचं नाही, हे कसं शक्य झालं. तेव्हा रफी साहेब म्हणाले, रफी साहेब पंजाबीत बोलायचे, तर रफी साहेब बोले ओ मैं पूछिया सी के गाना किस पे है, तो शम्मी कपूर गान वाला है. ओके, शम्मी कपूर किस तरह गाएगा, वो तो हेलीकॉप्टर से आएगा, वो तो ओत्थे हाथ फिराएगा, वो तो ओत्ते लात मारेगा, वो यूं करेगा, वो यूं नाचेगा, यूं अंगड़ाई लेगा और फिर धमाका करके गाना गाएगा. वो सोच के मैं गाया अस्सी तो अपना काम कर देता है बादशाह, अब थोडा काम तुसी करो, असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा हतबुद्ध होणं ज्याला म्हणतात तो प्रकार झाला होता शम्मी कपूर साहेबांच्या बाबतीत. तोच किस्सा धर्मेंद्रच्या बाबतीत आहे. जेव्हा जट यमला पगला दिवाना रेकॉर्ड होणार होतं तेव्हा त्यांना लक्षात आलेलं होतं की धरमबाजी म्हणणार आहेत आणि धरमबाजींना नाचता येत नाही. बरं, डिरेक्टरने हे सांगितलेलं होतं की त्या गाण्यात धरमबाजी थोडे नाचणार पडेल.
मग नाचता नाचता रंबाजी कसं गातील हे व्हिज्युअलाइज करून रफी साहेब गाणं म्हणाले आणि रेस्ट इज हिस्ट्री. आपल्या समोर रिझल्ट. असं म्हणतात की त्या गाण्यात रफी साहेब सुद्धा स्टुडिओत नाचले थोडा वेळ. म्हणजे किशोरदाच्या बाबतीत तर हे फेमसच होतं की किशोरदा शिट्ट्या काय वाजवायचे, स्वतः नाचायचे काय, म्हणजे त्याचे काही चाळे चालायचे. कारण अत्यंत रंगीत माणूस होते किशोरदा. दिलखुलास, स्वच्छंदी, मनमौजी ही जी सगळी आपण काय म्हणतो बिरुद आहेत ना, ही किशोरदांना लागूच आहेत. वादच नाही त्यात काही. म्हणजे जबरदस्त पोटेन्शियल असलेला मनुष्य. पण रफी साहेबांसारखा मनुष्य नाचला असेल, त्यामुळे असं म्हटलं जातं की ते सुद्धा काही काळ असं नाचत होते. इतर वेळा ते गाणं म्हणताना कायम हसू असायचं त्यांच्या चेहऱ्यावरती. कारण त्यांना जेवढे लोक भेटायचे कायम असं त्यांच्याबद्दल सांगितलं जायचं की हमेशा उनके चेहरे पे एक मुस्कान होती ती, एक नूर होता. म्हणजे उत्तम सिंग साहेबांनी जे म्युझिक डिरेक्टर आहेत त्यांनी एक किस्सा सांगितलाय आणि हे सगळे मी तुम्हाला सांगतो हे युट्यूबवर अवेलेबल आहे बरं का. हे ऑन रेकॉर्ड आहे, त्यावर तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्यांनी सांगितलं कि मैं जब जब रफी साहब से मिला मुझे ऐसा लगता था कि उनके साथ कोई पावर चलती और इसलिए मुझे ऐसा लगता है कि खुदा की खास नेमत थी उनके ऊपर. वो खुदा के बंदे थे और ये पावर, ये जो ताकत थी वो रफी साहब को हमेशा वो आवाज देती थी जो आवाज से वो गाते थे. वो खुदा की देन थी. इसीलिए रफी साहब जैसा ना इंसान वापस आया ना रफी साहब जैसी आवाज वापस आई. बच्चन साहेबांनी तर सांगितलेलं आहे की मैंने तो पूरी फिल्म इंडस्ट्री में रफी साहब जितना सज्जन पुरुष देखा ही नाही. आता हे दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन म्हणजे स्टार ऑफ द मिलेनियम कडनं येतं, रादर सुपर स्टार ऑफ द मिलेनियम कडनं येतं. विषय संपला ना साहेब. म्हणजे हे नौशाद साहेबांनी म्हणणार कसं आहे ना. स्वतः लता दिदी म्हणालेल्या होत्या की मी, आशा, किशोर, मुकेश, मन्नादा साहेब, हेमंत कुमार, तलत महमूद, मला कोणालाही डिसरिस्पेक्ट करायचं नाही, पण आमच्या सगळ्या लोकांची आवाजाची रेंज आणि रफी साहेबांच्या आवाजाची रेंज याची तुलनाच होऊ शकत नाही. मी त्यांच्या आवाजाची खोली, त्यांच्या आवाजातला ठहराव आणि त्यांच्या आवाजाची रेंज असं एकत्र मिश्रण असलेला सिंगरच पाहिला नाही आणि मला असं वाटत नाही असा सिंगर पुढे कधी येऊ शकेल. दस्तूर खुद्द भारतरत्न लता मंगेशकर हे जेव्हा म्हणतात तेव्हा विषय कट असतो. कट. आशाताईंनी यांच्यावर कितीतरी डिबेट गायली. त्यांचंही असं म्हणणं आहे की मी गाता गाता रफी साहेबांकडनं जितकी शिकलेली आहे तितकी तर मी माझ्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये पण शिकली. विनोद राठौड़नी तर एक ट्रिमेंडस स्टेटमेंट दिलेलं आहे की जो प्लेबॅक सिंगर बनना चाहता है अगर वो रफी साहब को ना सुने तो वो प्लेबॅक सिंगर नहीं बन सकता. संपला विषय. त्यांच्या आवाजातला ठहराव ही त्यांची अजून एक खासियत. म्हणजे कितीतरी गाण्यात जो आहे दीवाना हुआ बादल मौसम, हे जे त्यांनी म्हटलेलं आहे ना, आलं लक्षात. हे जे म्हटलेलं आहे ना, हा जो ठहराव आहे ना, तुम्हें देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल. हे जे लांबवण आहे ना ते कुठेही त्याच्यात ना लय जाते, ना सूर जातो, ना ताल जातो, ना गाणं पडतं, ना आवाज फाटतो, काही होतच नाही हो. म्हणजे ते इतकं कर्णमधुर वाटतं ना की असं वाटायला लागतं की यार आपण हे गाणं ऐकतच राहावं, ऐकतच राहावं, ऐकतच राहावं. दर्द दिल दर्द जिगर त्याच्यात सुद्धा कसला ठहराव आहे. आरजूमधली सगळी गाणी ऐका तुम्ही. ठीक आहे. म्हणजे आरजूमधल्या तर गाण्यांमध्ये जितकी उर्दू सफाईदारपणे रफी साहेबांनी वापरली आहे, कारण राजेंद्र कुमारचा रोल एका मुसलमान कलाकाराचा दाखवला आहे, त्यामुळे ती उर्दू आणि ते अल्फाज, ठीक आहे, जो आपण म्हणतो ना तलफ्फुज, जो रफी साहेबांकडनं आलाय ना, आई शपथ, म्हणजे कुर्बान कुर्बान, विषयच कट. आणि उर्दू जर शिकायचं असेल, उर्दू अल्फाज जसे यायला हवेत तसं जर हे करायचं असेल गाण्यातून किंवा साधारण बोलता सुद्धा, अर्थात उर्दूची ट्युशन न लावता, तर जसं काही काही कलाकारांचं ऐकलं पाहिजे, वेगवेगळे डायलॉग्स ऐकले पाहिजेत, वेगवेगळे सिनेमा मुद्दामून पाहिले पाहिजेत, तसंच रफी साहेबांची गाणी सुद्धा आहेत काही ज्याच्यातनं उर्दू शिकता येते. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे हा त्यांना ॲडेड ॲडव्हान्टेज मुसलमान असल्याचा होता, मान्य, ठीक आहे, पण ते उच्चार गाता गळा म्हणजे तो कसाही फिरायचा. म्हणजे हुकूमतच होती हो, हुकूमतच होती.
म्हणजे जसं शहीद आझमची ती शायरी आहे ना, जी भेरूच्या याच्यात पण म्हणून दाखवली की कुछ इस तरह से वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से, त्यातला प्रकार होता की कुछ इस तरह से वाकिफ है मेरी आवाज मेरी जज्बातों से, असं म्हणता येईल रफी साहेबांच्या बाबतीत. ठीक आहे, की त्यांच्या हुकूमबरच तो आवाज चालायचा, तसाच फिरायचा. म्हणजे कविता कृष्णमूर्तींनी पण एक किस्सा सांगितलेला आहे की मी एक गाणं रेकॉर्ड करत होते, मी अत्यंत नवखी होते, माझं काही नाव नव्हतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल त्या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर होते त्या सिनेमाचे, आणि रफी साहेब एक ओळ विसरायचे त्या गाण्यातली म्हणता म्हणता, आणि असं बऱ्याच वेळेला झालं. त्यामुळे रफी साहेब थकायला लागले होते, आणि त्या गाण्याच्या शेवटी फक्त कविता कृष्णमूर्ती गुणगुणतात असा सीन होता. ओके, त्या गाणं म्हणत नव्हत्या. पण जेव्हा रफी साहेबांना कळलं की माझ्यामुळे या बसून राहिल्या, त्या रफी साहेब बोलले, त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं मैं आपसे क्षमा चाहता हूं कि मेरी गलतियों की वजह से आपको यहाँ पे बैठना पड़ रहा है. त्या म्हणाल्या एवढा मोठा माणूस, एवढा मोठा गायक, मी त्यांच्यापुढे कोण आहे, त्या माणसाने हात जोडून माझी माफी मागावी, कारण का ते चुकत होते म्हणून. अरे म्हणजे काय विषय आहे का. म्हणजे तोपर्यंत मी त्यांची हार्डकोर फॅन होते त्यांच्या आवाजामुळे. त्यानंतर मी व्यक्तिशः सुद्धा त्यांची फॅन झाले की काय माणूस आहे. आणि असे चिकार किस्से आहेत, चिकार किस्से. म्हणजे एक किस्सा सांगितला जातो की एक म्युझिक डिरेक्टर आला, त्यांनी सांगितलं रफी साहेब तुम्ही गाणं म्हणा, माझ्याकडे पैसे नाही आहेत पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सिनेमात गाणं म्हणावं. तेव्हा रफी साहेबांना त्यांनी 500 रुपये दिले. रफी साहेबांनी ते 500 रुपये घेतले, एक पाकिट घेतलं, त्यात स्वतःच्या खिशातले 500 रुपये टाकले आणि सांगितलं हे दोन्ही घेऊन जा, मी तुझ्या सिनेमात गाणी म्हणतोय, डोंट वरी, मला काही पैसे देऊ नकोस, पण मी तुझ्या सिनेमातलं गाणं म्हणतोय आणि वेगवेगळ्या फिल्म प्रोड्युसरना जाऊन भेट, तुझं काम दाखव आणि मी तुला याच्यात मला जेवढी शक्य असेल तेवढी मदत करतो. रफी साहेबांनी 3-4 म्युझिक डिरेक्टरना फोन करून सांगितलं की याला असिस्टंट म्हणून घेता आलं तर बघा, की याला मदत करा. प्रोड्युसरला त्यांनी त्याला भेटायला लावलं. काय माणूस होता यार. वैयक्तिक फायदा काय. असा म्युझिक डिरेक्टर ज्याला कोणी ओळखतच नाही, ज्याचं काही नावच नाही, ज्याच्याकडे पैसेच नाहीत. जितेंद्रनी सांगितलेला किस्सा, किशोरदांची फी 20,000 असताना रफी साहेब 4,000 घेत होते. त्याचा थोडासा पडता काळ होता तो, कारण जे 70च्या दशकात जेव्हा त्यांचं थ्रोट इन्फेक्शन वाढलं, त्याला थ्रोट इन्फेक्शन झालं तर ते खूप सिरियस होतं, आणि त्यानंतर रफी साहेबनी गाणी खूप कमी केली. म्हणजे पार्श्वगायनात त्यांची गाणी त्या मनाने कमी आली. किशोरदांचा चढता काळ होता, त्यामुळे सगळी उडती गाणी किशोरदांकडे गेली. आणि त्या काळात रफी साहेबांनी वर्ल्ड टूर खूप केल्या, म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन लाईव्ह कॉन्सर्ट केल्या रफी साहेबांनी त्या काळात. म्हणजे 70 ते 77 हा तो काळ सांगितला जातो. त्याआधी 67 त्यांना पद्मश्री मिळालेलं होतं, त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळून झालेला होता, त्यांना 4 फिल्मफेअर अवॉर्ड त्यांच्या करिअरमध्ये मिळाले. मी तर म्हणतो रफी साहेबांनी प्रत्येक जे गाणं म्हटलं ना त्याला फिल्मफेअर अवॉर्ड देणार का गाणं. कारण म्हणजे काय, मी तुम्हाला गाण्यांची उदाहरणं दिली ना, ओ मेरे शाहे खुबा, ए नरगिसे मस्ताना, हे काय गाणं आहे यार, काय गाणं आहे. किंवा वो जब याद आए बहुत याद आए, देव साहेबांचं ते गाणं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, काय गाणं म्हटलंय यार. किंवा दुसरं गाणं ज्याच्यावर कविता कृष्णमूर्तींनी जो आठवणीचा किस्सा सांगितला की त्यांना ते नोटेशन काढून बसले आणि ते म्हणाले की नाही हे निधप आहे, पण त्यांना निधप मिळालं नाही. शेवटी त्या म्हणाले ते निधप नाही आहे, ते रफी साहेब आहेत. काय होतं माहितीये का ते गाणं, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया. ते गाणं कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, कभी खुद पे. आता हे कभी खुद पे कभी हालात पे रोना जसं रफी साहेब म्हणतात ना, त्या म्हणाल्या तुम्ही काही ट्राय करा, किती हरकती मारा, कशाही मुरक्या घ्या, ते रोना येतच नाही. आणि त्याचं नोटेशन मिळत नाही. ते नोटेशन नाहीच आहे साहेब, कारण ते रफी स्पेशल आहे, ते रफी साहेब आहेत. ही होती या माणसाची खासियत. हे पोटेन्शियल आहे ना साहेब, ही दैवी देणगी आहे, हा अल्लाचा हात आहे. हे माणूस घेऊन जन्माला येतो, हे रियाजानी शक्य नाहीये. महेंद्र कपूरांनी पण त्यांच्या अशा आठवणी सांगितलेल्या आहेत की कॉलेजची मुलं आली होती कलकत्त्याला, ते गेलेले होते आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. त्यांनी सांगितलं ऑटोग्राफ काय असतो, कारण ते पंजाबीत बोलायचे. मुलांनी इंग्लिशमध्ये विचारलं, त्यांना कळलं नाही, आणि तेव्हा ते ऑटोग्राफचं तेव्हा ट्रेडिशन नव्हतं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तू साईन कर दे, क्या चांदे आहे, थोडा साईन चांदे, असं हे म्हणाले महेंद्र कपूर. तर महेंद्र कपूरांनी शेवटी मुलांच्या उत्साहाला गालबोट लागू नये
म्हणून त्यांना मोहम्मद रफी करून हे करून दिलं. म्हणजे इतका साधा स्वभाव सुद्धा होता की आपण ऑटोग्राफ केला पाहिजे, आपण मोहम्मद रफी आहोत, आपलं एवढं नाव आहे, हे असलं काही नव्हतंच. म्हणून आपण आपलं गाणं म्हटलं, आपल्याला आपली बिदागी मिळाली, आपल्याला पुढचं गाणं मिळेल, आपण मेहनत करतोय, ठीक आहे, वरच्याचा आशीर्वाद आहे. एक होती परीनी आपापल्या घरी. कारण कुटुंब वत्सल सुद्धा होते ना ते. मित्रांमध्ये प्रचंड रमायचे, खाण्याचा प्रचंड शौक होता. त्याला बॅडमिंटन खेळायला आवडायचं, त्याला टेबल टेनिस खेळायला आवडायचं, पतंग उडवण्याचा प्रचंड शौक होता. म्हणजे असं म्हणतात की मेहबूब खान बरोबर, दिलीप कुमार साहेबांबरोबर आणि नौशाद साहेबांबरोबर ते बुद्धिबळी खेळायचे, बॅडमिंटनही खेळायचे आणि पतंग उडवायलाही जायचे. ठीक आहे, त्यांच्या मैफिली जमायच्या, वेगवेगळी गाणी परत 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 म्हटली जायची. ठीक आहे, आणि एकंदरीतच रफी साहेब ज्यांना भेटायचे त्यांचे रफी साहेब व्हायचे आणि तो व्यक्ती रफी साहेबांचा व्हायचा. याचं कारणच हा मनुष्य संत होता. म्हणजे रफी साहेब इज रफी साहेब, यात काही वादच नाही. आणि म्हणून त्यांना जो अवॉर्ड मिळाला, ग्रेटेस्ट व्हॉइस ऑफ हिंदी सिनेमा किंवा द व्हॉइस ऑफ द मिलेनियम, यात मला तरी कुठल्याही प्रकारचं काही वावगं वाटत नाही. ही डिझर्व्ड इट, ही गॉट इट. माझ्या मते तर त्यांना त्यांच्याकरता भारतरत्न मिळालं पाहिजे आणि हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, चालू आहे. भारतरत्न तात्याराव सावरकरांनाही अजून मिळालेलं नाही. तेही डिझर्विंग कॅन्डिडेटच आहे. आपल्याकडे हेच आहे, पण ते मिळेल न मिळेल त्याची गोष्ट वेगळी. ते मिळालं तरी चाललंय, नाही मिळालं तरी चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकरता रफी साहेब भारतरत्न होते आणि भारतरत्नच आहेत. भारतरत्न आहेतच रफी साहेब, त्यात काही वादच नाही. म्हणजे फक्त फॉर्मली तो अवॉर्ड मिळाला की रफी साहेब भारतरत्न होतील, नो, सॉरी. आणि हे माझ्या एकट्याचं नाहीये, मी खूप त्यांचा छोटासा फॅन आहे. हार्डकोर असे कोट्यावधी फॅन आहेत जगभरात रफी साहेबांचे, फक्त भारतात. त्यांचा फोटो ठेवून पूजा करणारे लोक आहेत, देव्हाऱ्यात फोटो आहेत रफी साहेबांचे. म्हणजे एक किस्सा वैयक्तिक सांगावा असा वाटतो मला. मी बँड्राला एक सेशन घ्यायला गेलो होतो 2000 मला वाटतं 18 किंवा 19ला. तेव्हा पाली हिल्लाच ते सेशन होतं. JCB सॅलॉन म्हणून तिकडे एक सॅलॉन चेन आहे, त्यांचं एक खूप मोठं सॅलॉन बँड्रा पाली हिल्ला आहे. आणि तिथे मी ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो कस्टमर केअरचं. ठीक आहे, की हाऊ टू हँडल टॉप कस्टमर्स रादर अँड हाऊ अ कस्टमर एक्झिक्युटिव्ह शुड बिहेव. त्यामुळे ते असं रोल प्लेचं आणि असं मस्त खुसखुशीत सेशन होतं. पाली हिल्लाच आहे म्हणून मी रफी मेन्शन दिसतं का म्हणून बघायला गेलो. मी रफी मेन्शनचा त्यावेळेला फोटो पण काढलेला होता. मी रफी साहेबांचा बंगला बाहेरून बघितला आणि मला प्रचंड उत्सुकता होती की रफी साहेबांची फियाट दिसते का. कारण मी असं ऐकून होतो की रफी साहेबांची पांढरी फियाट जे ते स्वतः चालवायचे, स्वतः ते ड्राईव्ह करून रेकॉर्डिंगला घेऊन जायचे, ती रफी साहेबांची फियाट रफी मेन्शनच्या बाहेरच उभी असते. आणि सुदैवाने ती फियाट मला बघायला मिळाली. मी अत्यंत घाबरत त्या फियाटला हात लावला होता. आणि मी हे रफी साहेबांच्यावर जो लेख लिहिला त्याच्यात सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजे मी इतका स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या गाडीत रफी साहेब स्वतः बसले त्या फियाटला मला हात लावता आला. तशी त्यांची एक ऑरेंज फियाट होती, तुम्ही मगाशी फोटो पाहिलेले आहेत. त्या ऑरेंज फियाट बरोबर त्यांचा फोटो आणि व्हाईट फियाट बरोबर त्यांची मुलगी उभी आहे कारशेडमध्ये. कारण कोरोनाच्या काळात ती आता गाडी तिकडनं हलवून कारशेडमध्ये दिली. पण ती त्यांच्या भक्तांसाठी, त्यांच्या फॅन्ससाठी रफी मेन्शनच्या बाहेरच पार्क केलेली असायची आणि त्याची व्यवस्था बघायला एक खास माणूस ठेवला होता. आता फक्त एक इच्छा राहिलेली आहे की रफी साहेबांची सुप्रसिद्ध म्युझिक रूम आहे रफी मेन्शन मधली, तिथे कधीतरी कोणाच्या ओळखीने जाता यावं. म्हणजे जे आपण बघितले, रफी साहेबांची बसायची खुर्ची, रफी साहेबांचा हार्मोनियम, रफी साहेबांचा दिवा, ठीक आहे, रफी साहेबांची लेखणी, रफी साहेबांचे अवॉर्ड, रफी साहेबांचं व्हिजिटिंग कार्ड जिथे ते ठेवलेलं आहे ते सगळं, ठीक आहे, किंवा रफी साहेबांचा तानपुरा, हे सगळं तिथे आहे. आणि ती त्या म्युझिक रूममध्ये बसून रफी साहेब रियाज करायचे. कितीतरी प्रोफेशनल मीटिंग्स रफी साहेबांनी त्या म्युझिक रूममध्ये केलेल्या आहेत. आणि ती तशीच्या तशी आजही शाहीद रफी साहेबांनी जपून ठेवलेली. ती ज्या दिवशी बघायला मिळेल ना, म्हणजे गंगेत गोडं नाहीलं साहेब, जीवन सार्थकी लागलं असं मी म्हणायला तयार आहे अक्षरशः. म्हणजे काही काही गोल आहेत ना, ते झाल्यानंतर तर म्हणजे मी बास, परमेश्वराची इच्छा होती, माझ्यावरती अनंत कृपा आहे दत्तप्रभूंची, गजानन महाराजांची, आणि म्हणूनच हा दिवस दिसला असंच म्हणेन. त्या काही इच्छांपैकी एक इच्छा रफी साहेबांची म्युझिक रूम बघणं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे कधीतरी मला ती म्युझिक रूम प्रत्यक्ष बघायला मिळेल. आय एम डेड शुअर अबाउट इट. आणि इतकं प्रेम आहे ना, म्हणूनच बऱ्याच वेळेला तुम्हाला जी मी गाणी शेअर करतो ब्रॉडकास्टमधनं, असं नाही की मी बाकी कलाकारांची गाणी ऐकत नाही. किशोरदा, मुकेश साहेब, तलत महमूद सगळ्यांची गाणी ऐकतो, दीदी, आशाताई,
पण रफी साहेबांची गाणी ऐकायला लागलं ना की त्या धुंदीतून बाहेरच नाही पडतायत. मग मी कन्सिस्टंट रफी साहेबच ऐकत बसतो. म्हणजे मला वाटतच नाही की पुढचं गाणं रफी साहेबांचं असू नये, रफी साहेबच, बाकी काही ऐकायचंच नाही. आणि त्यामुळे होतं असं की ॲव्हरेज काढला तर 10-9 गाणी रफी साहेबांची शेअर केलेली असतात. करू काय? मोहिनी आहे त्यांच्या आवाजाची. मी त्यांच्या ती एवढी प्रचंड जादू आहे ना की त्यातून बाहेर पडताच नाही येत मला. आणि असं रफी साहेबांच्या हार्डकोर फॅन असणाऱ्याच्या प्रत्येकाच्या बाबतीत असेल, या बाबतीत मी शुअर. म्हणजे किस्सा सांगतो, आता गायकच मुकेश साहेब, नितीन मुकेशनी हा किस्सा सांगितलेला आहे की त्यांनी सांगितलं होतं की मेरे पापा ने कहा था कि अगर तुझे गायक बनना है तो मुझे मत सुनना, रफी साहब को सुन, तुझे पता चलेगा गायकी क्या होती. मुकेश साहेब स्वतः एक ग्रेट सिंगर, ग्रेट. म्हणजे लता दिदी त्यांना मुकेश भैया म्हणून हाक मारायच्या. जसं मदन मोहन साहेबांना त्यांनी राखी बांधली होती किंवा बाळासाहेबांना त्या राखी बांधायच्या, दिलीप कुमार साहेबांबरोबर त्यांचं खास नातं होतं, तसंच त्या मुकेश साहेबांना राखी बांधायच्या आणि मुकेश साहेबांना मोठा भाऊ म्हणत असत. ठीक आहे. त्या मुकेश साहेबांनी हे सांगितलेलं आहे की अगर गायक बनना चाहता है, गायकी क्या ये समझना चाहता है तो मुझे नहीं रफी साहब को सुनाकर, तुझे पता चलेगा. मन्नाडेंचं हे अतिशय गाजलेलं वाक्य आहे की जो रफी साहब कर सकते वो हम नहीं कर सकते. मन्नाडे, अरे म्हणजे काय, शास्त्रीय संगीताची इतकी जाण असलेला दुसरा पार्श्वगायक नाही हे 50 आणि 60च्या दशकात मन्नाडांबद्दल बोललं जायचं. म्हणजे मन्नादांबरोबर एक गाणं जर कोरसमध्ये गायला मिळालं किंवा मन्नादांना प्रत्यक्ष बघायला मिळालं, त्यांना जर नमस्कार करता आला ना तर अक्षरशः गंगेत नाहील्यासारखं लोकांना त्या काळी वाटायचं. म्हणजे साधा हे सोडून द्या, माणूस गायकांना जे गाणं शिकतायत किंवा ते कोरसमध्ये गातात किंवा जे आपण त्याला म्हणतो उभरते कलाकार, इतकं मोठं नाव ते म्हणायचे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आय ऑलवेज यूज टू स्टँड माय ग्राउंड इफ द सॉन्ग गोज टू एनीबडी एल्स, बट इफ इट वुड हॅव बीन रफी साहब आय नेव्हर माइंड इट बिकॉज आय मायसेल्फ फेल्ट दॅट ही इन इट सेल्फ वॉज अ घराना. आणि म्हणून त्यांनी नौशाद साहेबांना सांगितलेलं होतं, जेव्हा नौशाद साहेबांचा फोन आला रफी साहेब गेल्यानंतर की आपले सुना रफी गुजर गया. तर कसं झालं म्हणे, तर हार्ट अटॅक आला, मॅसिव्ह हार्ट अटॅक होता, काहीच करता नाही आलं आणि रफी साहेब गेले. तेव्हा मन्नादा म्हणाले होते की रफी साहेब चले गए मतलब एक गाने का खानदान चला गया, गाने का खानदान चला गया. आणि म्हणून त्यांना प्लेबॅक सिंगिंगचा बादशाह, प्लेबॅक सिंगिंगचा पायोनियर, प्लेबॅक सिंगिंगचा फाउंडर मानतात. उगाच नाहीये ते, उगाच नाहीये. मी जेवढी गाणी सांगितली तेवढी सगळी गाणी आपण ऐकलेली आहेत, वारंवार ऐकलेली आहेत, हजारो वेळा ऐकलेली आहेत, कान तृप्त होईस्तोवर ऐकलेली आहेत, तरीही कान तृप्त झालेली नाही आहेत. आणि तरी आपण आज 60-70 वर्ष होऊन सुद्धा या गाण्यांना आपण ती गाणी ऐकतो. काश्मीर की गलीतली गाणी ऐका, आरजू मधली गाणी ऐका, बेजू वावरातली गाणी ऐका, नंतर गुलाबी आंखे, काय गाणं म्हटलंय. म्हणजे काय विषय आहे का हो, काय विषय, जबरदस्त. म्हणजे तो मनुष्य काय नाही म्हणू शकला. शोधीसी मानव आहे मराठीतलं गाणं, कोकणीत ते गाणं म्हणालेत, 11 भाषा मी सांगितलं ना, 11 भाषात रफी साहेब गाणं म्हणालेत. आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांचं पार्श्वगायन कमी झालं, पण त्या काळात सुद्धा त्यांनी जी गाणी म्हटली, ये दुनिया है महफिल मेरे काम की नाही, अरे काय म्हणजे कोण म्हणू शकतं रे गाणं. सुख के सब साथी त्याच्यानंतर झालेलं आहे. ठीक आहे. ये जो चिलमन है, काय गाणं म्हटलंय, जबरदस्त, एकापेक्षा एक गाणी येतो. आणि असं नाही ना, म्हणजे त्यावेळेला राजेश खन्नाला सुद्धा त्यांनी आवाज दिलेला आहे, देवानंद साहेबांना तर आवाज दिलेलाच आहे. ठीक आहे. बच्चन साहेबांची गाणी त्यांनी म्हटलेली आहेत. म्हणजे एक किस्सा एक सांगतो, ठीक आहे, अगदी शेवटचा म्हणून, की एका कॉन्सर्टला ते गेलेले होते. 2 दिवसाची कॉन्सर्ट होती. रफी साहेबांचा कार्यक्रम पहिल्या दिवशी होता आणि जे अरेंजर होते त्याच्यात अमिताभ बच्चन सुद्धा होते. आता तेव्हा बच्चन साहेब हे अमिताभ बच्चन झालेले होते. रफी साहेबांचा कार्यक्रम संपला, रफी साहेबांना परत यायचं होतं, ते एअरपोर्टला आले, प्लेनमध्ये बसले आणि दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेला जे गाणं म्हणणार होते त्यांचं काहीतरी पैशावरून वाद झाला आणि त्यांनी सांगितलं की ऐकायला आम्ही गाणी म्हणणार नाही. सगळ्यांची वाट लागली. अमिताभ बच्चन सकट सगळे एअरपोर्टवर पोचले. त्यांनी लिटरली रिक्वेस्ट केली एअरपोर्ट ऑथॉरिटीला की आम्हाला 2 मिनिटं रफी साहेबांना भेटू द्या. ही हॅड ऑलरेडी बोर्डेड द फ्लाईट. आणि ती फ्लाईट थांबवण्यात आली. ATSला त्यांनी सांगितलं, ते गेले, हातपाय जोडले, सांगितलं की साहेब असं असं आहे. बच्चन साहेब म्हणतात की काही नाही, ही हॅड नो एअर्स ॲब्सोल्युटली, ही जस्ट गॉट अप फ्रॉम हिज चेअर
गॉट डाऊन द प्लेन, केम अँड डिलिव्हर्ड. विषय का काही जराही बघितलं नाही हो की मला काय मिळणार आहे, माझं काम एक आहे, माझी प्रोफेशनल कमिटमेंट आहे, मी कशाला येऊ, तुमचं तुम्ही बघा. याला म्हणतात सोन्याचं मन. इसको कहते हैं वो कलेजा जो औरों के लिए धडकता है. हे संताचं वागणं आहे, हे फकीराचं वागणं आहे आणि हे वर्ण घेऊन येतो माणूस. आणि म्हणून रफी साहेब खूप मोठे आहेत. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व याच्याही आधी आलं नाही, मला वाटतही नाही आता येईल. म्हणजे विनोद मेहरा जे बोलला ते बरोबर आहे की जो एक बात दिलीप साहब की एक्टिंग में थी ना, वही बात रफी साहब की आवाज में थी. मुझे नहीं लगता कि रफी साहब की आवाज वापस कभी भी आ सकती. आणि फॅक्ट आहे, काही जण आले रफी साहेब बनण्याचा प्रयत्न करून गेले, पण रफी साहेब ना भूतो न भविष्यात येत. परत मोहम्मद रफी होणे नाहीच, विषयच कट. आणि असे रफी साहेब 31 जुलै 1980 आपल्या सगळ्यांना सोडून गेले. आसपास सिनेमाचं गाणं तर रेकॉर्ड करून आलेले होते. आसपास 1982 रिलीज झाला आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं, असं काही जण म्हणतात की शहर में चर्चा आहे त्यांचं शेवटचं गाणं आहे. काही जण असं म्हणतात की आज फिर शाम उदास है दोस्त तू कहीं आसपास है दोस्त, हे त्यांचं शेवटचं गाणं आहे. कारण ते गाणं तर रेकॉर्ड करून आले आणि त्याच रात्री 10:25 त्यांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला. कोणाला काहीही करता आलं नाही आणि रफी साहेब वय वर्ष 55ला आपल्याला सोडून गेले. हे वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की इतका मोठा गायक, न भूतो न भविष्याती गायक, इतकं मोठं नाव, इतकं साधा माणूस, इतका डाऊन टू अर्थ माणूस फक्त 55 वर्ष जगला. इतका अल्पायुषी होता. आणि मला तर ना विश्वासच होत चाललेला आहे की सगळी ग्रेट माणसं का कुणास ठाऊक, पण त्या वरच्याला पण असं वाटतं की या माणसाने वरती यावं. म्हणजे फार कमी तात्याराव सावरकर सोडले ठीक आहे, तर मला असं कोणी ग्रेट माणसात दिसतच नाही हो की ज्यांना प्रचंड आयुष्य. शिवछत्रपती कमी आयुष्य, शंभूराजे कमी आयुष्य, थोरले बाजीराव कमी आयुष्य. म्हणजे तुम्ही बघा ना, सगळी ग्रेट माणसं. फार कमी ग्रेट माणसं आहेत ज्यांना दीर्घायुष्य मिळालेलं आहे आणि ते खरोखर डिझर्व करत असतात. ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेटेस्ट माणसांबद्दल बोलतोय मी, जे इतिहासात कधीतरी एकदा येतं. आणि रफी साहेब त्यापैकी एक होते, वादच नाही त्यात. आणि हे म्हणजे दुनियेने मान्य केलेलं आहे. त्यामुळे मी फक्त बायस्ड होऊन एक हार्डकोर फॅन म्हणून हे मत व्यक्त करतो असं अजिबात नाही. आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द सिंगर्स, कारण मी सगळ्यांचा चाहत आहे, हे मी अजिबात म्हणत नाही. पण माझे पर्सनल फेवरेट रफी साहेब आहेत आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी जेव्हापासून मी गाणी ऐकतोय तेव्हापासून आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती राहणार, विषयच नाही. ऑलराईट. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. पण 31 जुलै 80 म्हणजे आज 41 वर्ष झाली तरी मी ज्या तळमळीनं रफी साहेबांबद्दल बोलतोय तितक्याच तळमळीने कोट्यावधी लोक त्यांची गाणी आजही ऐकतात, त्यांच्या गाण्यांची रिमिक्स होतात. म्हणजे विचार करा ना यार की त्या गाण्यांमध्ये ती गाणी अजरामर आहेत म्हणूनच हे होत आहे ना, तो आवाज अजरामर आहे म्हणूनच हे होत आहे, नाही तर झालंच नसतं. आणि म्हणूनच दिल से दिल तकच्या पहिल्या भागात रफी साहेबांबद्दल बोलायचं आणि रफी साहेबांपासूनच दिल से दिल तकची सुरुवात करायची हे मी ठरवलं. आणि म्हणूनच मी तुमच्या पुढे आज जनाबे मोहम्मद रफी घेऊन आलो. मला जरूर कळवा की मी जे रफी साहेबांचं वर्णन केलं, रफी साहेब मला जसे जमतील तोडक्या मोडक्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला रफी साहेब ऐकून कसे वाटले? तुमचे विचार, तुमची मतं, तुमच्या कॉमेंट्स हे अत्यंत अमूल्य आहे. कारण त्याच्यानेच मला योग्य ते बदल करता येतील, काही सुधारणा करता येतील, जेणेकरून अजून काही चांगल्या विषयांवर मला व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. दिल से दिल तकच्या पुढच्या भागात असंच एक जबरदस्त व्यक्तिमत्व घेऊन परत भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.